हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पिंपळकर अकॅडमी आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत जेही स्टुडंट BA फर्स्ट इयरमध्ये असणार आहे, जे BA फर्स्ट इयर सेमिस्टरचा यावेळेस पेपर देणार, त्यांच्यासाठी जो इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आहे ज्यांनी घेतलेला आहे त्यांच्यासाठी हे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार आहे. कारण मी या व्हिडिओमध्ये पुरेपूर व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागणी काय आहे, मागणीची लवचिकता काय आहे, मागणीचा पुरवठा काय, कसे याच्यामध्ये नियमामध्ये ते बसतात आणि त्याचे पूर्ण डायग्राम तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक. आता बघा, आता पुरवठा आहे म्हणजे काय, सप्लाय आहे, तर त्याच्यावरती काही ना काही तर परिणाम करणारे घटक असतात की नाही का. तुम्ही म्हणा की मला एका दिवसात कोणत्याही वस्तूचा पुरवठा आहे किंवा तुम्ही मागणी करा तर पुरवठा तुम्हाला मिळत असते का, तर नाही. काही ना काही त्याच्यामध्ये काय करणार, त्याच्यावरती वेगळा परिणाम करणारे पण काहीसे प्रभाव करणारे ते आपल्याला घटक पण पाहावे लागतात. जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या, म्हणजे तुम्हाला पुरवठा म्हणजे काय त्याच्यावरचे पूर्ण कॉन्सेप्ट तुमच्याकडे पूर्ण डोक्यात येणार आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहेत. ठीक आहे, तर चला बघूया. या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक काय असणार आहे. आता वस्तूचा पुरवठा पुढील गोष्टीवर अवलंबून असतो आणि अशांना पुरवठ्याला प्रभावित करणारे घटकही असतात. आता वस्तूचा पुरवठा आपण बघितलं की साठ्यामधून काय निघत असते, पुरवठा निघत असते, बरोबर आहे. साठा म्हणजे का, जे गोदाममध्ये ठेवलेला असतात जो माल असतो त्याला आपण काय म्हणतो, साठा म्हणत असतो. ठीक आहे, आणि जो तुम्हाला दुकानामध्ये गेल्यावरती जे वस्तू तुम्हाला पाहायला मिळत असते त्यांचे तुम्ही वस्तूची डिमांड करत असता त्याला काय म्हणतात, पुरवठा म्हणतात. या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे, कळलं. आता त्याच्यावरती काही ना काही प्रभाव करणारे घटक असतात, ते आता पहिल्या बघून घेऊ. पहिला आहे पेढीची किंवा उत्पादन संस्थेची उद्दिष्टे. आता पेढी म्हणजे काय, तर व्यवसाय, कळलं. पेढीला एक नाव काय आहे, व्यवसाय. लक्षात नाही आलं तर इथे व्यवसाय लिहून टाकायचं पेढीवरती. ठीक आहे, त्याच्यामध्ये पेढीची किंवा व्यवसाय किंवा उत्पादन संस्थेचे उद्दिष्ट काय असणार आहे. आता पेढ्या जे उद्दिष्ट ठरवितात किंवा पेढीला म्हटलात व्यवसाय, म्हटलं आपण व्यवसाय म्हणते. पेढ्या जी व्यवसायाची उद्दिष्ट ठरवितात तर त्यांवर उत्पादनाचा पुरवठा अवलंबून असतो आणि महत्तम नफा मिळविणे, महत्तम विक्री करणे, महत्तम उत्पादन मिळविणे अशी विविध उद्दिष्टे असतात. आणि महत्तम नफ्याचे उद्दिष्ट असणाऱ्या पेढीपेक्षा महत्तम उत्पादनाचे उद्दिष्ट ठरविणाऱ्या पेढ्यांचा पुरवठा जास्त असतो. आता बघा, इथे काय सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे की जे व्यवसायामध्ये जे घटक असतात, पेढीला काय म्हणतात, तर एक नवीन नाव आहे व्यवसाय. ठीक आहे, एवढं तर कळते तुम्हाला, कारण तुम्ही इकॉनॉमिक्स शिकत आहे तर हे छोटे ते छोटे इथे शब्द जे आहे तुम्हाला व्यवस्थित फोड करता आली पाहिजे ना. आता त्यावरती जे उत्पादन आहे व्यवसायामध्ये, त्याच्यामध्ये उत्पादनावरती काय असे पुरवठा अवलंबून असते. आणि आता बघा, जोही उत्पादक आहे तो बिना तोट्याने तर आपल्याला काही वस्तू देणार नाही आणि नाही कोणती बनवणार आहे, तर त्याच्यामध्ये त्याचा महत्तम नफा किती असणार आहे, त्याची विक्रीवर केल्याच्यानंतर त्याला किती त्याला बेनिफिट मिळणार आहे आणि महत्तम उत्पादन मिळविणे अशी विविध उद्दिष्टे तिथे आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणजे महत्तम नफ्याचे उद्दिष्ट असणाऱ्या पेढीपेक्षा महत्तम उत्पादनाचे उद्दिष्ट ठरविणाऱ्या पेढीचा इथे पुरवठा सगळ्यात जास्त इथे केला जातो. म्हणजे एखाद्या वस्तूचा नफा आहे तोटा आहे हे बघण्यापेक्षा त्याचा उत्पादनावरती किती प्रभाव पडतं हे इथे ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. सेकंडमध्ये दिलेला आहे, सेकंड आहे तांत्रिक स्वरूप. आता बघा, उत्पादन तंत्रातील सुधारणा व आधुनिकता यामुळे उत्पादन खर्च कमी येतो व पुरवठा वाढत असतो. या उलट उत्पादन तंत्रात अडथळे झाल्यास उत्पादन व्यय वाढून पुरवठा घटतो. आता काय म्हणताय, का तंत्र आहे, यंत्र आहे. आता एखादा यंत्र आहे त्याच्यामध्ये जो नवीन असेल तंत्र जर आणलेला असेल कारखान्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तो काय करतो, भरपूर पुरवठा करू शकतो एखाद्या वस्तूचा. आता त्या तंत्रामध्येच काय झाली, बिघाड झालेली आहे, आता तो व्यवस्थित चालत नाही किंवा खरखर झालेलं असेल किंवा त्याच्यामध्ये जेही पार्ट्स आहे ते डॅमेज झालेले असेल, तर त्या डॅमेज झाल्याच्यामध्ये काय झालेलं आहे, त्या उत्पादनावरती काही ना काही अडथळा येणार आहे आणि ते उत्पादन व्यय इथे काय करणार आहे, वाढून पुरवठा इथे काय करणार आहे, घटणार असणार आहे. हा झाला आपल्याला सेकंड घटक असणार आहे. थर्ड आहे याच्यामध्ये राजकीय परिस्थिती. आता बघा, राजकीय परिस्थिती कशी आहे, पॉलिटिकल परिस्थिती कशी याच्यामध्ये इफेक्ट करते की राजकीय परिस्थिती अस्थिर असताना उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन पुरवठा घटत असतो. आता बघा, जे पॉलिटिशियन वगैरे राहतात, जे त्याच्यामध्ये आपल्याला या परिस्थितीमध्ये पण काय करावे लागतात, म्हणजे आपल्या वस्तूवरती पण अस्थिर परिस्थिती इथे निर्माण होते आणि त्यामुळे पण काय पुरवठा पण इथे घटण्याचं एक कारण इथे काय असणार आहे, राजकीय परिस्थिती पण असणार आहे. आता
सरकारी धोरण, आता बघा जेव्हाही गव्हर्नमेंट कुठलंही धोरण आखत असते तेव्हा उत्पादनावरील कराचे प्रमाण किती आहे, प्रमाण वाढले असं त्याचा उत्पादन पुरवठा किती आहे, हे सगळं काय करत असते सरकार इथे लक्षात ठेवली जाते. म्हणजे जेव्हा गव्हर्नमेंटचं काम असते तेव्हा ते छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे, ते उत्पादनावरती किती कर बसवायचा आहे, कुठल्या प्रकारचा कर घ्यायचा, जसं आता GST, आता हे आपण ठरवलेलं आहे का की या वस्तूवर एवढी GST इथे घ्यायची आहे बा म्हणून, तर नाही. तर ते कोणी बसवलेलं आहे GST, हे सगळं करच्या रूपामध्ये सरकारने म्हणजे गव्हर्नमेंटने इथे बसवलेलं आहे. तर ते घेतात आणि त्या कराचे प्रमाण वाढल्याचं उत्पादन पुरवठा आपण इथे काय करतो, घटत इथे असणार आहे. तर नंतर आपला 5वा पॉईंट आहे इथे भविष्यकालीन किमतीची अपेक्षा. भविष्यकालीन किमतीची अपेक्षा म्हणजे काय, तर आपल्या वस्तूच्या भविष्यकालीन किंमत वाढ होण्याची अपेक्षा असल्यास उत्पादक वर्तमान काळात आपल्या वस्तूचा पुरवठा कमी करतील आणि या उलट भविष्यकालीन किमती घटण्याची अपेक्षा असतील तर पुरवठ्यातही काय होणार आहे, वाढ होईल. आता बघा कोरोना गेलेला आहे, लोकांना तेव्हा सांगितलं होतं की अरे तेलाचे पिपे खूप आता महाग होणार आहे, साबण महाग होणार आहे, अन्नधान्य महाग होणार आहे. तर ज्यांच्याकडे पैसा होता तर ते काय करत असे, त्या वस्तूची डिमांड करत होते आणि आपल्या घरी त्याचा साठवणूक करून ठेवत असे. म्हणजे भविष्य काळामध्ये म्हणजे नंतरच्या काळामध्ये काय ना त्याची प्राईस जास्त होणार आहे म्हणून लोक प्राईस जास्त व्हायच्या पहिलेच काय करते, आपल्या घरी वस्तू इथे आणून ठेवून देत होते. पण त्याचे जर उलट बघितलं तर कालीनमध्ये किमतीची किंमत आहे, वस्तूची किंमत जर घटली तर पुरवठ्यामध्ये पण काय होणार आहे, इथे वाढ इथे आपल्याला पाहायला मिळतं. पण हे कशावरती असते, आपल्याला आपण काय बघत आहोत, पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक बघत आहोत. तर आपल्याला हाही एक परिणाम इथे पाहायला मिळणार आहे. नंतर 6वा आहे औद्योगिक शांतता. आता बघा औद्योगिक शांतता हा तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण तर नियमित व वाढता पुरवठा होण्याकरिता औद्योगिक शांततेची परिस्थिती आवश्यक अशी अट आहे. आता औद्योगिक शांतता म्हणजे कुठलेही कल्लोळ नसलं पाहिजे ना, त्याच्यामध्ये नियमितपणे वस्तूचा पुरवठा होत असला पाहिजे ना, व्यवस्थित मागणी होत असली पाहिजे, जे आयात निर्यात झालेली पाहिजे ना, म्हणून औद्योगिक शांतता पण इथे आपल्याला गरजेची इथे असणार आहेत. नंतर आहे 7वं नैसर्गिक परिस्थिती. आता बघा हवामान कधी बदलेल आपल्याला सांगता येत नाही, कधी दुष्काळ येणार आहे, कधी पूर येणार आहे, कधी काय होणार आहे किंवा ओळघोळ होणार आहे, हे सगळं कशावरती, याच्यावरती परिस्थितीवर अवलंबून असते, पुरवठ्यावरती परिणाम याचा होत असतो. म्हणजे इथे नैसर्गिक आपत्ती पण आपल्याला इथे एक घटक पाहायला मिळणार आहेत. नंतर आहे 8वं उत्पादन साधनाच्या किमती. आता उत्पादन साधनाच्या किमतीत घट झाल्यास वस्तूचा उत्पादन व्यय कमी होतो व त्यामुळे पुरवठ्यात काय होणार आहे, वाढ होणार आहे. तर उत्पादन साधनामध्ये किमतीत घट झाल्याचं वस्तूचा उत्पादन व्यय पण काय होणार आहे, कमी होणार आहे. वस्तू कमी झाल्याचं उत्पादन व्ययामध्ये तर फरक पडणारच आहे की नाही, आणि त्यामुळे पुरवठ्यात पण काय होणार आहे, वाढ होणार आहे. 9वी परिस्थिती काय आहे, वस्तूची किंमत. आता बघा एखादी वस्तूची किंमत जेव्हा ठरवत असते ते दुकानदार नसते ठरवत, जिथून माल सप्लाय झालेला आहे त्याला म्हणजे कच्चा मालावर किती लागलेला आहे, येणाऱ्या वाहतुकीवरती किती लागलेला आहे, बाकीच्या गोष्टीवर सगळ्या गोष्टीचे सगळं प्लस करून त्याला काय करावं, वस्तूची किंमत ठरवावी लागते. म्हणून सामान्यतः वस्तूच्या किमतीच्या विरुद्ध दिशेने पुरवठा बदलत असतो. का ते काय म्हणतात, वस्तू तर आहेच आहे पण त्याच्या विरुद्ध किमतीच्या दिशेने इथे पुरवठा बदलत असतो. म्हणजे आपल्याला एखादं दुधाचं पॅकेट आपल्याला 25 रुपयाला किंवा 27 रुपयाला पडत असेल तर ती जी वस्तू आहे ती कुठून आलेली आहे, कशी आलेली, त्याचं मटेरियल काय आहे, सगळ्या गोष्टी पॅकिंग पासून सगळ्या वस्तूचं इथे काय करावं लागते, किंमत ठरवावी लागते. म्हणून ते म्हणतात की वस्तूच्या किमतीच्या विरुद्ध दिशेने पुरवठा इथे काय करायचं, बदलत असतो. नंतर 10वा पॉईंट आहे आपल्या इतर वस्तूच्या किमती. आता इतर वस्तूच्या किमतीमध्ये काय, तर वस्तूला पर्यायी असतात, पूरक असतात वस्तू, बरोबर आहे, आणि वस्तू तिथं किंमत बदलाचा आणि या विशिष्ट वस्तूच्या पुरवठ्यावर देखील परिणाम होत असतात. तुम्ही एखादी गोष्ट घ्यायला गेली तर तुम्हाला ती गोष्ट न मिळतं त्याच्यामध्ये अजून काहीतरी क्वालिटी वगैरे मिळाली असेल दुसऱ्या वस्तूमध्ये, तर तुम्ही काय करता, त्याच्याकडे आकर्षित होऊन जातात, त्या वस्तू त्या बघत असतात आणि त्या मार्केटमधून घेऊन आपल्या घरी आणत असतात. आणि या विशिष्ट काय असतं, विशिष्ट वस्तूच्याच पुरवठ्यावर ते परिणाम करत असतात. सगळ्या वस्तूवर करतात का, नाही. ठीक आहे.
त्यानंतर आहे आपला 11वा पॉईंट इथे असणार आहे. इथे आपल्याला 15 पॉईंट बघायचं, त्याच्यानंतर आपले अपवाद सुरू होणार आहे. मग हा आपला पूर्ण टॉपिक पुरवठ्याचा इथे संपलेला आहे. नेक्स्ट मग आपण मागणीची लवचिकता काय आहे सेकंड युनिटमधला पार्ट घेऊन येणार आहोत. ठीक आहे फ्रेंड्स. तर उत्पादन संस्था व विक्रेते यांची संख्या कशी असणार आहे, जी जास्त असल्यास वस्तूचा पुरवठा वाढतो आणि उलट ही संख्या कमी असल्यास पुरवठा पण कमी होतो. म्हणजे काय, तर उत्पादन संस्था आणि विक्रेते यांचा संबंध आपल्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. 12वा आहे नवीन संस्थांचा उद्योगात प्रवेश. आता बघा, कुठला पण जेव्हा उद्योग करायचं असते ना, तर तेव्हा आपल्याला सगळ्याच गोष्टी इथे पाहायला मिळत असते. म्हणजे नवीन उद्योग येणार आहे, नवीन काय लोक येणार आहे आणि त्याबरोबर वाढल्यास पुरवठा पण इथे आपल्याला वस्तूचा पाहायला मिळत आहे. नाही तर आपल्याला वस्तूचा पुरवठा घटताना इथे आपल्याला दिसू शकतो. नंतर आहे 13वा नवीन कच्च्या मालाचा शोध. आता बघा, जो रॉ मटेरियल आहे, जसं कापूस झालं, ऊस झालं, ठीक आहे, हे काय आहे, रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे आणि त्याला लागण्यास उत्पादन व्ययही काय करतं, घटून पुरवठा इथे वाढत असतो. म्हणजे इथे रॉ मटेरियलचा जो लागणारा उत्पादन आहे, व्यय आहे, हा घटून पुरवठ्यावरती त्याचा इफेक्ट इथे पडत असतो. ठीक आहे, एवढं समजलं. 14वा आहे वाहतूक व्यवस्थेचा विकास. आता बघा, कुठली पण गोष्ट इकडून तिकडे नेण्यासाठी, दळणवळणासाठी आपल्याला वाहतूक सगळ्यात महत्त्वाचं असते, किंवा आपल्याला या देशातून दुसऱ्या देशामध्ये पण जायसाठी किंवा माल नेण्यासाठी पण आपल्याला वाहतुकीची सगळ्यात महत्त्वाची गरज असते. म्हणून याच्यामध्ये विकास होत असताना वस्तू किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पाठविता येतात व त्यामुळे पुरवठा पण वाढत असतो. म्हणजे तुम्हाला इथून जर मुंबईला जायचं असेल, तुम्ही ते दिल्लीला जायचं असेल, आपली जी वस्तू आहे दुसरीकडे सप्लाय करत असेल तुम्ही मार्केटमध्ये जाऊन, तर तुम्हाला इथे वाहतूक खूप महत्त्वाची इथे असणार आहे. म्हणजे एका वस्तूची वाहतूक तुम्ही दुसऱ्या ठिकाणची वस्तूची काय असणार आहे, वाहतूक तिसऱ्या ठिकाणी पण इथे करू शकतात. नंतर आहे 15वा उद्योगाचे संगमन मत. आता याच्यामध्ये संगमन मत कसे आहे, तर प्रचलित उत्पादन संस्थांची आसपास संगमत करून एकी करून नफा मिळविण्याकरता पुरवठा करण्याची शक्यता असते. आता याच्यामध्ये जेही संस्था असते, जे उत्पादन असते, एकच उत्पादन करते का एखादा कारखाना नाही, तर वेगवेगळ्या कारखान्यामध्ये वेगवेगळे इथे काय करत असतात, वस्तू बनवत असतात. आता तुम्ही पेन बघितला का, पेन आपल्याला येऊसा दिसतो, पण त्याची जे नोक राहते, नीप राहते, ती वेगळ्या ठिकाणी बनते. त्याचा जो कवर राहते तो वेगळ्या ठिकाणी बनते. त्याची जी शाई राहते ते वेगळ्या ठिकाणी बनत असते. आणि ते सगळ्यांचा माल एकत्र करून काय करणार, ते संगम मत करतात, एकमत करतात आणि कोणतीही वस्तू करताना त्याच्यामध्ये नफा हा सगळ्यात त्यांचा एक बेनिफिट असते, का कोणाला तोटा होता कामा नये. सगळ्यांना काय झाला पाहिजे ना, त्या नफ्यापासून पुरवठा इथे असणं शक्य असलं पाहिजे ना. हे उद्योगाचे काय झाले, संगमन मत झालेलं आहे. म्हणजे एका उद्योगामध्ये आपल्याला एकच वस्तू पाहायला मिळते, दुसऱ्या उद्योगामधून दुसरी वस्तू येते आणि त्यांचं इथे काय असलं पाहिजे, पूर्ण दोघांचं पण तिघांचं इथे बेनिफिट इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आपण 15 जे पॉईंट्स बघितले आहे फ्रेंड्स, हे पूर्ण पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक इथे आपल्याला पाहायला मिळालेले आहे. ठीक आहे, व्यवस्थित नोट्स काढा. जर आपल्याला क्वेश्चन आले का पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक, तर हे आपल्याला पूर्ण 15च्या 15 घटक इथे आपल्याला लिहिता आलं पाहिजे ना. ठीक आहे. नंतर आहे आता हा जो आहे पॉईंट आपला लास्ट असणार आहे, पुरवठा नियमाचे अपवाद. आता बघा, आपण एवढं सारं बघितलं, पुरवठा नियम काय आहे, त्याची डायग्राम बघितली, पुरवठा करणारे घटक काय बघितले, संयुक्त मिश्र सगळंच बघितलं इथे पुरवठा आता त्याच्यामध्ये अपवाद पण काही तर असणार आहे की नाही. आता याच्यामध्ये काय म्हणतात ते आहे, वस्तूची किंमत वाढल्यास त्या वस्तूचा पुरवठा वाढतो, या उलट वस्तूची किंमत कमी झाल्यास त्या वस्तूचा पुरवठा इथे कमी होतो. आणि या पुरवठा नियमाला त्यांनी काय म्हटलेलं, अपवाद म्हटलेला आहे. म्हणजे वस्तूची किंमत वाढल्यास त्या वस्तूचा पुरवठा वाढत असतो आणि या उलट वस्तूची किंमत कमी झाल्यास त्या वस्तूचा पुरवठा पण काय होत असतो, कमी होत असतो. हे आपण पहिले पण बघितलेलं होतं आणि हे आता पण हे आपल्याला काय झाल्याचं नियमच बनलेला आहे हा वाला. पण आता काय म्हणतात, या पुरवठा नियमाला काही अपवाद पण दिलेले आहे. म्हणजे आतापर्यंत आपण हे शिकलो, काय शिकलो, वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूचा पुरवठा पण काय होतं, कमी होतो. वस्तूची किंमत वाढली तर वस्तू पुरवठा पण इथे वाढत असतो. हे फक्त आपण पहिले शिकत असतो. पण आता याच्यानंतर काय दिलेलं आहे, अपवाद दिलेले आहे आपल्याला. ते किती प्रकारचे अपवाद आहे, ते आहे 5 प्रकारचे. पहिल्या याच्यामध्ये म्हटले का, भविष्यकालीन किमतीत घट होण्याची अपेक्षा. आता पहिले पण आपण भविष्यकालीन किमती बघितल्या होतं,
आठवते? तर त्याच्यामध्ये आपण पहिलेच्या याच्यामध्ये तुम्ही जर व्हिडिओ नसेल बघितला तर ते पहिले बघून घ्या. त्याच्यामध्ये मी भविष्यकालीन किमतीमध्ये कसा काय घट होते ते बघितलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये हे अपवाद बघत आहोत. भविष्यकालीन किमतीत घट होण्याची अपेक्षा कशी असते? आता भविष्य काळात वस्तूच्या किमतीत घट होण्याची शक्यता वाटत असल्यास आजच्या किमतीला जास्त करण्यात येतो आणि उलट भविष्य काळात वाढत्या किमतीची अपेक्षा असल्यास आजच्या किमतीला पुरवठा कमी होतो, ज्यामुळेच वस्तूची किंमत स्थिर असूनही पुरवठ्यात बदल होतो आणि पुरवठा नियमाला किंमत स्थिर असताना पुरवठा इथे स्थिर असतो. म्हणजे हे काय आहे? भविष्यकालीन किमतीमध्ये भविष्याचा अंदाज इथे बांधत आहे की एखाद्या वस्तूची किंमत वाढून राहिलेली आहे किंवा एखाद्या वस्तूची किंमत घटत आहे, तर त्या हिशोबाने त्याची परिस्थिती इथे काय करते? कारणीभूत ठरत असते. ठीक आहे, ती कोणती परिस्थिती असली पाहिजे? तर एक विशिष्ट परिस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळत असते. सेकंड काय दिले त्यांनी? रोख पैशाची निकड दिलेली आहे. तर ते म्हणतात की विक्रेता बाजारपेठा कमी किमतीला आपला पुरवठा वाढवितो. आता बघा, रोख पैसा म्हणजे काय? एकदम नगद पैसा जो असला रोख पैसा म्हणतात. रोख पैशाची निकड कशी केली जाते? तर विक्रेता जो आहे, जो वस्तू विकत आहे, तो काय करते? बाजारापेक्षा कमी किमतीला आपला काय करतो? पुरवठा इथे वाढवित असतो. ठीक आहे, म्हणजे बाजारात किती वस्तूची किंमत असेल तर 50 रुपये असेल, तर तो कमी रेटवरती आपल्याला काय करतो? ती वस्तू देत असतो. त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? रोख पैशाची निकड इथे म्हटलेली आहेत. नंतर आहे तिसरं, उत्पादन संस्था बंद होणे. आता बघा, उत्पादन संस्था बंद होणे म्हणजे काय? तर उत्पादन पूर्णपणे बंद करायचे ठरविल्यास ती संस्था आपला संपूर्ण माल कमी किमतीमध्ये विकून ते लोक काय करतात? उत्पादन आपला कमी किमतीला विकतात आणि त्या वस्तू सगळ्यांना विकून देतात. कोणाला विकतात? ते दुकानदाराला. म्हणून ते उत्पादन संस्था इथे बंद केले जाते. आता जर कोणाचं दुकान वगैरे असेल तर त्याला तो माल म्हणजे ती दुकानच पूर्ण बंद करायची असेल तर तो काय करणार आहे? ती वस्तू काय करणार? सगळ्यांना विकून देणार आहे कमी किमतीमध्ये, कारण त्याला दुकानच बंद करायची आहे. ओके नाही, हे उदाहरण आपण जनरल उदाहरण देत असतो. तुमच्या आजूबाजूला एखादा दुकान असेल, त्याला हे विकायचं असेल तर तो काय करतो? तिथले जे वस्तू आहे, माल, तो काय करतो? कमी किमतीमध्ये सगळ्यांना विकून देतो. ओके नाही, ग्राहकाला विकून देईन किंवा जो एखादा दुकानदार असेल त्याला कमी किमतीमध्ये विकून देणार आहे. म्हणून याच्यामध्ये म्हटले काय? उत्पादन संस्था इथे बंद होत आहे. ठीक आहे. चौथं आहे शेती उत्पादन. आता शेती उत्पादन म्हणजे काय? तर या बाबतीत किमतीचा पुरवठ्यावर परिणाम होण्याऐवजी नैसर्गिक व हंगामी घटकांचा पुरवठ्यावर परिणाम होत असतो. म्हणजे याच्यामध्ये किमतीचा पुरवठ्यावर परिणाम काहीच होत नाही. ते सगळं कशावरती होत असेल? नैसर्गिक आपत्ती जेव्हा येत असते, हंगामी स्वरूपाची असते, त्याच्यावरती इथे पुरवठ्यावरती प्रभाव पडत असतात. कळलं? याच्यामध्ये शेती उत्पादनावरती नेचरवर अवलंबून असल्यामुळे हंगामीमध्ये आपण 6 महिन्याची अशी काय करते असते? लोक पिकं घेत असते आणि त्याच्यानंतर 3 महिन्याची पण पिकं घेत असते. आणि हे सगळं घटकांवरती परिणाम कुठे? पुरवठ्यावर होत असते आणि कशाच्या? ते नैसर्गिक आपत्तीवरती इथे होत असते आणि ते उत्पादनावरती आपल्याला इथे पाहायला मिळत असते. नंतर आहे 5वं, मजुरांच्या पुरवठ्याबाबत. आता मजुरांच्या पुरवठ्याबाबत म्हणजे काय? तर उच्च मजुरी दरामुळे मजुरांची आर्थिक परिस्थिती सुधारून तो आपल्या जीवनमानाचा दर्जा इथून टिकवू शकते. आता बघा, जो एखादा नवीन माणूस असेल तर त्याला काहीच काम येत नसेल, पण तो जशी त्याची वेळ जात असेल, तो काम करत असेल, तर त्याच्या ज्ञानामध्ये काय होत असे? भर पडत असते. आता ज्ञानामध्ये भर पडत आहे तर तो काय झालेला आहे? इथे ज्ञानी माणूस झालेला आहे. त्याला त्या वस्तूचं सगळं ज्ञान आहे. म्हणून त्याला जर कोणी 200 रुपयांनी जर पहिले रोजगार देत असेल, आता त्याच्या ज्ञानामध्ये फरक पडायच्या परिस्थितीमध्ये फरक पडत आहे. आता तो व्यवस्थित आपल्या सगळ्या कामामध्ये तो एकदम तंतोतंत एकदम व्यवस्थित झालेला आहे, तर तो 200 रुपयात काम करणार आहे का? तो नाही. तर त्याची आता डिमांड किती असणार आहे? 500, 600 किंवा इथे 700 रुपये पर डेनी तो काय करणार आहे? आपलं काम करणार आहे. म्हणून म्हणतात की त्याच्या जीवनमानामध्ये पण काय झाली? सुधारणा झालेली आहे आणि त्याच्या कामामध्ये पण आर्थिक परिस्थितीमध्ये पण इथे सुधारणा इथे झालेली आहे. हे इथे सांगण्याचा नाही प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत तो वाढत्या मजुरीला काम न करता आरामाची आता जीवन पसंत करतो. म्हणजेच वाढत्या मजुरीला पुरवठा घटतो आहे. आता बघा, तो जेव्हा मजूर नवीन आला होता तर त्याला 200 रुपये कोणी दिले तर त्याला खूप मोठे वाटत होते. आता त्याच्या ज्ञानामध्ये फरक पडत जसं वर्ष जात असते तेव्हा आपली काय असते?
काम करण्याची इफिशियन्सी वाढत असते. आपण एखादी गोष्ट बघून झालो आणि ती आपल्याला कळतं, अरे नाही बेटा असं नाही, असं केलं पाहिजे एखादी वस्तू, ते आपण त्यांना सांगत असतो. त्याचं काय झालेलं, दर्जाही वाढलेला आहे, त्याचं जीवनमान पण वाढलेलं आहे, त्याची परिस्थिती पण बदललेली आहे. आता तो काय करणार आहे, आरामात खुर्चीवर बसून काय करणार आहे, लोकांना ऑर्डर देणार आहे. तर हे काय झाले, आपले अपवाद झालेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये म्हणायचं तात्पर्य इथे तर वाढत्या मजुरीला पण इथे पुरवठा इथे आपल्याला काय करणार आहे, घटत जाणार आहेत. इथे आपण पुरवठा नियमाचे अपवाद किती बघितलेले आहे, 5. एक आहे भविष्यकालीन किमतीत घट होण्याची अपेक्षा असते. ठीक आहे, म्हणजे भविष्य काळामध्ये वस्तूची मागणी वाढणार आहे, डिमांड वाढणार आहे, पुरवठा वाढणार. ते रोख पैशाची निकड, म्हणजे रोख पैसा कसा काय आपण बाजारामध्ये आपण चालवला पाहिजे. उत्पादन संस्था बंद होणे, एखादा दुकानदार त्याला आपल्याला काय करायचं आहे, दुकानातल्या वस्तू विकायच्या आहे तर तो कमी किमतीमध्ये पण इथे देऊ शकतो, त्याला पूर्ण बंदच करायचं आहे की नाही दुकान आपलं. आता शेती उत्पादन 4थं बघितलं पॉईंट आपण, की नैसर्गिक आणि हंगामी घटकांवरती याचा परिणाम होत असतो. 5वा बघितला की मजुरांच्या पुरवठ्याबाबत इथे बदल होत असतो. हे काय झालेलं, पुरवठा नियमाचे अपवाद झालेला आहे. इथे आपला पुरवठा नियम काय आहे, पुरवठा नियमाचे निर्धारित करणारे घटक सगळं इथे आपण पूर्ण सांगितलेलं आहे. तुम्ही हे जे सगळे नोट्स आपल्या बुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला पुरवठा नियम म्हणजे काय हा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला सगळं लिहिता आलं पाहिजे विथ डायग्राम. कळलं फ्रेंड्स? तर याच्यानंतर जो व्हिडिओ येणार आहे हा मागणीची लवचिकतामधला येणार आहे. तो युनिट 2 मधला सेकंड पार्ट असणार आहे. ठीक आहे, तर हा युनिट 2 मधला 3rd पार्ट होता आणि याच्यानंतर आपला पूर्ण 2nd युनिटचा पार्ट इथे पूर्ण संपणार आहे. तर ठीक आहे फ्रेंड्स, तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यानंतरचे मी लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे. थँक्यू.